इंदिरा, इंडिया, इंडिया, इंदिरा हे दोन शब्द एकमेकांशी जितक्या सहजपणे मिसळतात तितक्याच सहजतेनं इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्वही या देशाशी एकरूप झालेलं होतं. अनेक बऱ्या वाईट निर्णयामुळे त्यांची कारकीर्द लक्षात राहिली. बांगलादेशच्या निर्मितीमुळे कौतुकाचा वर्षाव झाला तर आणीबाणीमुळे प्रचंड टीकाही. इतर कुठल्याही पंतप्रधानापेक्षा वादळी अशी ही कारकीर्द होती. एकेकाळी जिला गुंगी गुडिया म्हणून हिनवलं तिच्यावरच दुर्गा म्हणून कौतुकावर्षाव करण्याची वेळ विरोधकांच्यावरती आली. आज इंदिरा गांधींची जन्मशताब्दी आहे आणि याच निमित्तानं त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू उलगडून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. एका गुंगी गुडियाचं दुर्गेमध्ये आयर्न लेडीमध्ये कसं रूपांतर झालं याचा वेध घेणार आहोत. मद्रास में एक दिन में एक आदमी को खाने को 200 ग्राम चावल मिलता. हैदराबाद के एक आदमी को 240 ग्राम और केरला को ओनली 140 ग्राम्स. क्या ये इक्वालिटी है? बताइए. मैं स्टीफन जी की बात से सहमत हूं. केरल के बारे में जरूर हमें कुछ सोचना ही चाहिए. तो फिर हमें अपनी फूड पॉलिसी को बदलना होगा. किसी राज्य में अगर जरूरत से ज्यादा अनाज है तो फिर उसे दूसरे राज्य में क्यों नहीं भेजा जाता? मेरे ख्याल से तो हम सबको फूड जोन सिस्टम को खत्म करने का प्रस्ताव तुरंत पारित करना चाहिए. ये इतना आसान नहीं जितना आप समझ रही हैं. ये उचित गति से नहीं आने देंगे कभी. मेरे विचार से यहाँ ऐसे किसी प्रस्ताव को पारित करने की बजाय हमें इस बात पर सहमत होना चाहिए कि सरकार फूड जोन को खत्म करने की संभावना पर तुरंत विचार करे. अरे ये संभव नहीं है सर. ये कैसे पॉसिबल है? नहीं, ये बिल्कुल संभव नहीं है. देश में समानता होनी चाहिए. ये बिल्कुल संभव नहीं. समस्या हमारी है. शांत हो जाइए, शांत हो जाइए, शांत हो जाइए स्टीवन जी, शांत हो जाइए, शांत हो जाइए. अगर मिसेस गांधी के प्रस्ताव पर सहमति नहीं बनती तो मुझे वोट लेना पड़ेगा. ये उचित. हाँ, ये ठीक. ये प्रस्ताव ठीक है. ये एकदम तर्कसंगत है. ये ठीक है. ये होना चाहिए. ही अवस्था होती देशाच्या पंतप्रधानांची. सर्वोच्च पद हातात असूनही पक्षाच्या बैठकीत त्या नीट बोलूही शकत नव्हत्या. त्यामुळेच त्यांना गुंगी गुडिया ठरवण्याची घाई किंवा चूक विरोधकांनी केली. हे नामकरण केलं होतं ज्येष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी. ये राम मनोहर लोहिया उनके पास रहता था ना उस आनंद भवन में इलाहाबाद में. तो कहते हैं कि भाई ये कुछ ये मिसेस गांधी को ये पसंद नहीं था कि जिस तरह की बातें करता है, जिस तरह करता है. तो जब ये लोकसभा में तो मैं खुद था उस वक्त प्रेस गैलरी में. तो इसने कहा कि सब ने वो 1962 वार में सब ने दिए ना. तो कहता है इसने भी दिए, अपने जो गुड़िया थी उनके जेवर दिए, अपने तो दिए नहीं. तो इस पे वो काफी शोर मचा. शास्त्रींच्या निधनानंतर कामराज, सका पाटील आणि निजलिंगप्पांनी इंदिरांची पंतप्रधानपदी निवड केली. काँग्रेसमधली ही ज्येष्ठ नेत्यांची फळी सिंडिकेट म्हणून ओळखली जायची. इंदिरा आपल्याच हातातली बाहुली म्हणून काम करेल असं त्यांना वाटायचं. पण हा भ्रम लवकरच खोटा ठरला. और उन्होंने अपनी छवि ऐसी सामने रखी कि मैं तो आम आदमी के लिए हूं, आम औरत के लिए हूं और मैं निर्धनों की रहनुमा हूं. इसमें वो सफल हुई. तो जो उदाहरण मैं बता रहा था कि बैंकों का राष्ट्रीयकरण हो या रियासतों और जवानों का उन्मूलन हो, इसके अलावा उन्होंने जो प्रोत्साहन दिया
वैज्ञानिकों को, जिसके बाद हरित क्रांति आई, जो भारत अनाज के लिए तरसता था वो अनाज उत्पादन के बारे में स्वावलंबी हो गया। तो ये सारी बातें ऐसी हैं। और अब ये स्मरण करें कि उनके पिताजी के शासनकाल का अंत हुआ था सन 62 की चीन के हाथों करारी हार के बाद। तो श्रीमती गांधी के पहले लाल बहादुर शास्त्री ने 65 में पाकिस्तान के साथ एक जिच की स्थिति की थी, मगर वास्तव में जब श्रीमती गांधी ने दुर्गा का अवतार दिया, जो अटल बिहारी वाजपेयी जी ने कहा, और बांग्लादेश मुक्ति अभियान में हाथ बटाया, तो वो खोया हुआ राष्ट्रीय गौरव वापस भारतीय पूरी नौजवानों की पीढ़ी ने पाया। भारत की आज जो हम हस्ती मानते हैं, उन सब सारी चीजों के लिए नेहरू से पहले श्रीमती गांधी हमको याद है। इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्यावरती त्यांना स्थिर होऊ द्यायचं नाही या हेतूनं सुरुवातीलाच विरोधकांनी हल्ले चढवायला सुरुवात केली। ज्या दिवशी त्या पंतप्रधान बनल्या त्याच दिवशी वैज्ञानिक होमी भाभा यांचं अपघाती निधन झालं होतं। लाल किल्ल्यावरचं जेव्हा पहिलं भाषण त्या करत होत्या तेव्हाच देशात भूकंप झाला। इंदिरा गांधी या विधवा आहेत, एका विधवेच्या हातात देश असल्यानं असे अपशकुन घडतायत, इतक्या खालच्या स्तरावरती विरोधकांनी प्रचार सुरू केला। निवडणुकीच्या काळामध्ये संपूर्ण दिल्लीमध्ये अशा पद्धतीचे पोस्टर्स देखील लागलेले होते। मात्र एका स्त्रीचा हा असा अपमान भारतीय जनमानसाला रुचला नसल्याचं निवडणूक निकालांनी दाखवून दिलं। जो देश दूसरों के आंतरिक मामलों में हस्तक्षेप करते रहते हैं, वही आज शांति कायम रखने के लिए उठाए गए हमारे कदमों पर हाय तौबा करने लगे। नेहरूंच्या कन्या असल्या तरी इंदिरा काही थेट पंतप्रधान पदावर विराजमान झालेल्या नव्हत्या। 1959 साली त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणून कमान सांभाळली। शास्त्रींच्या मंत्रिमंडळात माहिती प्रसारण खातंही सांभाळलं। त्यांच्या महत्वाकांक्षाही अतिशय स्पष्ट होत्या। पता है फुप्पू, मेरे सपोर्ट के बिना कोई प्रधानमंत्री नहीं बन सकता। इंदिरा गांधींच्या राजकीय कुवतीबद्दल विरोधकांनी आणि पक्षातल्या नेत्यांनीही जो समज करून घेतला होता तो त्यांनी लवकरच चुकीचा ठरवला। की आपल्याला आठवत असेल की या देशामध्ये पहिलं कम्युनिस्ट सरकार आलं EMS नमुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली, ते केरळमध्ये आलं आणि ते आल्यानंतर त्या ठिकाणी एक विधेयक त्या ठिकाणी मांडलं। ते एज्युकेशनच्या संदर्भात विधेयक होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणची चर्चेस होती, त्यांना ते विधेयक मान्य नव्हतं आणि त्यामुळे केरळमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्या आंदोलन पण झाली। त्यावेळी मिसेस गांधींनी नेहरूंना सांगितलं की हे सरकार बरखास्त करा। पहिलं सरकार कम्युनिस्टांचं या देशामध्ये आलं ते केरळमध्ये आलं आणि ते बरखास्त ते पहिलं झालं ते मिसेस गांधीच्या सांगण्यानुसार किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार आणि नेहरूंनी ते बरखास्त केलं। पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात मोठं आव्हान होतं ते अन्नधान्याचं भीषण संकट। त्यातच 1962 आणि 1965 अशा सलग 2 युद्धांमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली। त्यामुळेच त्यांनी हरित क्रांतीचा मार्ग निवडला। और मुझे याद आता है कि जब आज़ादी की 20वीं सालगिरह मनाई जा रही थी सन 67 में, तो उस समय जो उत्साह था कि मैं 20-21 वर्ष का हूं और नए भारत का अब मैं नौजवान हूं, तो श्रीमती गांधी के साथ मेरी पीढ़ी के उन सारे लोगों की तमाम वो सुखद यादें हैं जब भारत को अपमान से हटकर स्वाभिमान की तरफ ले जाने वाली, तिरस्कार से गौरव की ओर ले जाने वाली जो रहनुमाई थी वो श्रीमती गांधी की थी। वो हरित क्रांति हो, वो अंतरिक्ष में राकेश शर्मा को भेजना हो, वो अंटार्कटिका का अभियान हो, वो आप ये मानकर चलें कि पोखरण का पहला परमाणुविक विस्फोट हो। या संकटांशी लढतानाच इंदिरा गांधींना आपल्या पक्षातल्या स्वकीयांचीही लढायचं होतं, कारण ते त्यांना शांत बसू देत नव्हते। त्याच्या विरोधात काही काँग्रेसचे नेते होते, मग त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला। समाजवादी धोरणाच्या संबंधामध्ये हे त्यांची जी मतं होती ती त्यांच्यापेक्षा थोडीशी वेगळी होती आणि
त्यांनाच मग पक्षातून काढलं बाहेर. आप अन्याय और अत्याचार से बचने के लिए अपने देश को छोड़ के हमारे देश आए हैं, लेकिन अन्याय और अत्याचार दूर तब होगा जब लोग वहीं रह के उससे लड़ें. इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वाची झलक पहिल्यांदा दिसली ती बांगलादेशच्या निर्मितीवेळी. बांगलादेश म्हणजेच तेव्हाचा पूर्व पाकिस्तान. एक देश एक धर्म असला तरी पूर्व पाकिस्तानातल्या लोकांची भाषा बंगाली, शिवाय राहणीमानही वेगळं होतं. त्यामुळेच त्यांची अस्मिता दाबून टाकण्यासाठी पाकिस्तानी लष्करानं इथं अतोनात अत्याचार सुरू केले होते. लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या शेख मुजीबुर रहमान यांना डांबून छळ सुरू केला. त्यानंतर बांगलादेशी निर्वासितांचे लोंढे भारतात धडकू लागले. त्यामुळे हा प्रश्न सोडवणं भारतासाठी महत्वाचं झालं होतं. मिसेस गांधींनी युद्ध सुरू केलं त्याचं कारण असं की पाकिस्ताननी त्यावेळी आपल्याकडे जलंधर, अमृतसर, आग्रा अशा 4-5 ठिकाणी त्यांनी विमाने पाठवून त्यांनी बॉम्बिंग केलेलं होतं. आणि युद्ध सुरू झालं त्यानंतर मग ते जे युद्ध आहे ते 13 दिवसांचं फक्त युद्ध आहे. आणि त्या 13 दिवसामध्ये मिसेस गांधींनी आपल्याला आठवत असेल की शांती सेना होती भारताची, त्यांना तिकडे पाठवलं. त्या सेनेला तिथे पाठवल्यानंतर बांगलादेशचे जे तिथे होते मुजीबुर रहमान यांच्याबरोबर त्यांचे संबंध चांगले होते. आणि पाकिस्ताननी जो छळ चाललेला होता, संबंध त्या बांगलादेशचा किंवा बंगाली लोकांचा त्या ठिकाणी छळ चाललेला होता, त्याच्यातून मुक्ती देण्याचा हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता की बा आता आम्हाला वेगळं व्हायचं आहे. हम समझते हैं कि केवल हम भारत के लिए नहीं लड़ रहे हैं, केवल अपने उसूलों के लिए नहीं लड़ रहे हैं. हम आज सारे दुनिया में जो दबे हैं, सारे दुनिया में जो वर्षों से, आज के नहीं, जो सदियों से दबाए गए हैं, चाहे वो अपने दबाएपन को न पहचान सके, वो अपनी गुलामी को नहीं पहचान सके, लेकिन हम पहचानते हैं और हम जानते हैं कि उससे आज हम नहीं लड़ेंगे तो यही धक्का हमको लगेगा. इंदिरा गांधींनी लष्करी कारवाई करण्याआधी या प्रश्नाची गंभीरता जगाला पटवून दिली. हे पाऊल उचलण्याशिवाय भारताकडे आता तरणोपाय नाही अशा पद्धतीची पार्श्वभूमी त्यांनी तयार करून ठेवली. कारण या डिप्लोमॅटिक हालचालींशिवाय केलेली लष्करी कारवाई जगाच्या व्यासपीठावर समर्थनीय ठरली नसती. हे युद्ध सुरू झालं तेव्हा जागतिक स्तरावरती एक वेगळं समीकरण तयार झालं होतं. रिचर्ड निक्सन हे अमेरिकेचे अध्यक्ष होते आणि अमेरिकेला चीनशी आर्थिक व्यवहार करण्यामध्ये पाकिस्तानची मध्यस्थी कामास आली होती. त्यामुळे गरज पडली असती तर अमेरिका, चीन आणि पाकिस्तान हे एका बाजूला आणि रशिया आणि भारत एका बाजूला असं एक मोठं युद्ध सुरू झालं असतं. पण हे होऊ न देता पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं आणि हे करण्यामध्ये अमेरिकेला तटस्थ ठेवण्यामध्ये इंदिरा गांधींच्या थिंक टँकनं फार मोठी मोलाची कामगिरी बजावली. 3 डिसेंबर 1971. आप मुझसे क्या चाहती है? मैं चाहती हूँ हमारी आर्मी ईस्ट पाकिस्तान में दाखिल हो. आप इसका मतलब जानती है? इट्स वॉर, जंग. जंग हो तो हो, मुझे इसकी परवाह नहीं है. आई डोंट माइंड इफ इट इज वॉर. पूर्व पाकिस्तानातली परिस्थिती सुरळीत करण्यासाठी सीमा ओलांडावी लागली तरी हरकत नाही असा स्पष्ट आदेश त्यांनी लष्कराला दिला. बांगलादेशच्या या युद्धामध्ये सगळ्यात जास्त भीती होती ती अमेरिकेच्या हस्तक्षेपाची. आज आपले आणि अमेरिकेचे संबंध बरेचसे सुधारलेत, पण त्यावेळी स्थिती वेगळी होती. आपली जवळीक रशियाशी अधिक तर पाकिस्तानची अमेरिकेशी. आणि त्यामुळेच या युद्धात पाकिस्तानच्या बाजूने उतरायला अमेरिका निघाली होती. युद्ध सुरू झालं आणि 9व्याच दिवशी म्हणजे 12 डिसेंबरला बातमी आली की अमेरिकेचं 7वं आरमार बंगालच्या उपसागराकडे निघाल्याची. पण याही परिस्थितीमध्ये सुरक्षेची तमा न बाळगता इंदिरा गांधींनी दिल्लीतल्या रामलीला मैदानावरती जाहीर सभा घेतली आणि सगळ्यांना ठणकावून सांगितलं की कितीही दबाव आला तरी भारत एक पाऊलही मागे हटणार नाही. 16 डिसेंबर 1971. संध्याकाळी 4:30 वाजता
पाकिस्ताननं शरणागतीची घोषणा केली. भारतीय सीमेत अमेरिकेचं 7वं आरमार पोहोचायच्या आतच पाकिस्तानच्या तब्बल 90,000 सैन्यानं भारतीय लष्करासमोर शब्दशः गुडघे टेकले. लेफ्टनंट जनरल जगजीत अरोरा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ऑपरेशनचे व्हिडिओ आजही अंगावर शहारे आणणारे आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं पाकिस्तानचं सैन्य शरण येण्याची ही एकमेव घटना आहे. Dhaka is now the free capital of a free country. The instrument of surrender was signed in Dhaka at 16:31 hours Indian Standard Time by Lieutenant General A.A.K. Niazi on behalf of the Pakistan Eastern Command. Lieutenant General Jagdeep Singh Arora, GOC in command of the Indian and Bangladesh forces in the Eastern Theatre, accepted the surrender. बांगलादेशच्या युद्धानंतर इंदिरा गांधींची प्रतिमा देशभरात उजळून निघाली. संसदेतल्या भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांची तुलना दुर्गेशी केली. याच काळात देशात इंदिरा फीवर अगदी शिखरावर होता. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बँकांच्या राष्ट्रीयकरणासारखे अनेक कठोर निर्णय त्यांनी याच काळात घेतले. त्यानंतर आपण जर स्ट्रॅटेजिकली जर पाहिलं तर दुसरा निर्णय त्यांचा आहे तो सिक्कीमची भारताला संलग्न करणे हा एक निर्णय आहे त्यांचा. आणि सिक्कीमची भारताला संलग्न करणे हे चीनच्या विरोध असूनही त्यांनी केलेलं होतं. तेव्हा हे सिक्कीम हे 22वं राज्य आपल्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे. हे दोन निर्णय आपण जर पाहिले. तिसरा निर्णय जो आहे तो भिंद्रनवाले जो आहे, या भिंद्रनवालेंचा एक बंदोबस्त करणं आणि अमृतसरच्या याच्यामध्ये ब्लू स्टार ऑपरेशन करणं 1984 मधला निर्णय जो आहे तो एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. 1971, 74 नंतर मग आपण सिक्कीमचा निर्णय झाला आणि नंतर 84चे असे 4 निर्णय आपण या ठिकाणी पाहिले. इंदिरा गांधींच्याच कार्यकाळात देशात आणीबाणीचं पर्व आलं. देशाच्या लोकशाहीतली एक काळी घटना, ज्याला इंदिरा गांधींच्या कारकिर्दीचा डाग म्हणूनही पाहिलं जातं. लाखो लोकांना तुरुंगात डांबलं गेलं. मीडियाची मुस्कटदाबी झाली. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना देखील त्यावेळी जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. मुझे याद है कि जब इसने वो एक इमरजेंसी लगाई जब, तो वो जो कुछ जर्नलिस्ट एडिटर हवारी होते हैं वो गए इसको मुबारक देने के बाद, तो उनसे कहा वो कहाँ है भाई बड़ी बड़ी सुर्खियों वाले हेडलाइंस वाले, नॉट ए डॉग हैज़ बार्क्ड. तो उन्होंने आके मुझे सुना तो मुझे तो आग लग गई. तो मैंने क्या किया कि भाई गया इधर उधर जो अखबार वाले थे, कोई एजेंसी वाले थे, मैंने कहा भाई कल प्रेस क्लब में मिलेंगे 10 बजे. आई वॉज सरप्राइज टू फाइंड कि इतने जर्नलिस्ट वहाँ थे, बहुत ज़्यादा, 100 से ज़्यादा. तो वहाँ मैंने रेजोल्यूशन पास करवाया कि भाई देखो ये जो वी कंडेम दिस इमरजेंसी एंड वी वांट देम टू बी वी वांट इट टू बी विड्रॉन. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा सपाटून पराभव झाला. लोकशाहीमध्ये जनता हीच सार्वभौम असते हे पुन्हा एकदा दिसून आलं. पण या पराभवाच्या काळातही इंदिरा गांधी बरंच काही शिकल्या. जनता सरकारला संधी मिळाली खरी, पण सूडभावनेचं राजकारण करण्याच्या नादात त्यांनी लवकरच जनतेचा विश्वास गमावला आणि त्यानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत इंदिरा गांधी पुन्हा एकदा सत्तेवरती आरूढ झाल्या. पण इंदिरांच्या एकाधिकारशाहीमुळे पक्षाचं बरंचसं नुकसानही झाल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. कारण अनेक राज्यात त्यांनी सक्षम नेतृत्वच निर्माण होऊ दिलं नाही, ज्याचा फटका आजही काँग्रेसला बसतो.
त्यांचं नेतृत्व किती कणखर होतं हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. किती दुःखामधून कौटुंबिक जीवनामधून त्या गेल्या हे मी पाहिलेलं आहे. संजय गांधीचा मृत्यू झाल्यानंतर अनेकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. त्यांच्याही कदाचित डोळ्यात पाणी असेल, पण त्याने काळा चष्मा वापरलेला होता. आणि संजय गांधीच्या मृत्यूच्या नंतर त्याचे विसर्जन झालं, रक्षा विसर्जन असते, विसर्जन झाल्यानंतर 4-5 दिवसामध्ये ते ऑफिसमध्ये काम करायला आलं हे मी पाहिलेलं. इंदिरा गांधी कणखर व्यक्तिमत्वाच्या होत्या. आपल्या वैयक्तिक आयुष्यात त्याने अनेक संकट न डगमगता सहन केली. काँग्रेस मुख्यालयात 1946 सालापासून काम करणारे संतलाल शर्मा हे त्याचे साक्षीदार आहेत. 95 वर्षांच्या या माणसाकडे इंदिराजींच्या अनेक आठवणींचा ठेवा आहे. वो दौर आता है तो दिल रोता है अंदर से, वो दिन आते हैं तो दिल रोता है अंदर से. फिर पंडित जी की और इंदिरा जी की जो भावना थी बहुत अच्छी थी जनता के साथ. पंडित जी गाड़ी से उतर करके मिल लेते थे जनता से. इंदिरा जी रोते हुए आदमी को गाड़ी रुकवा करके उतर लेते थे. शिमले में गए हम जब रात को, तो शिमले में रात को 2 बजे हमारे कमरे में आई इंदिरा जी देखने. वॉलंटियर हमारे सोए नहीं सोए, लेकिन हम जाग रहे थे. कहने लगे अभी सोए नहीं आप. मैंने कहा मैडम जब आप नहीं सोएंगे तो हम कैसे सो सकते हैं. इंदिरा गांधींच्या आयुष्यात हे असे चढउतार अनेकदा आले, पण हे सगळं पचवत त्यांनी देशाचा कारभार केला. पित्याच्या छायेतून बाहेर पडून स्वतःचा ठसा उमटवणं सगळ्यांना जमतं असं नाही, पण इंदिराजींनी ते करून दाखवलं. 20व्या शतकातली एक प्रभावी महिला म्हणून त्यांचा उल्लेख आजही केला जातो. जब इतिहास लिखा जाएगा तो कुल मिलाकर मेरी नजर में श्रीमती गांधी का योगदान इस राष्ट्र के निर्माण में, मेरी व्यक्तिगत राय है, अपने पिता से अधिक नहीं तो कम नहीं रखा जाएगा. पंडित जवाहरलाल नेहरू तो बहुत एक डेमोक्रेट है, एक वेरी पर्सन हु वेरी लिबरल, दैट काइंड ऑफ थिंग. शी वाज कि डेमोक्रेटिक थी और सेकुलर भी थी, लेकिन थोड़ा सा टिल्ट था कि भाई हम जो हैं वो जो मेजॉरिटी वाले हैं. नेहरूंनंतर कोण हा त्यावेळी देशाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न होता. नेहरूंच्या नंतर काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींच्याकडेच नेतृत्व जायला पाहिजे इतकी अपरिहार्य स्थिती त्यावेळी नव्हती. मात्र आपल्या महत्त्वाकांक्षेच्या जोरावरती इंदिरा गांधींनी स्वतःचं स्थान निर्माण केलं, सत्तेचं सर्वोच्च पद मिळवलं. त्यानंतर स्वतःची इतकी लार्जर दॅन लाईफ इमेज बनवली की काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय तरणोपाय नाही असं वाटू लागलं. देशाला एक खंबीर नेतृत्व तर मिळालं, पण पक्ष मात्र आज तागायत एकाच कुटुंबाच्या हातात कैद झाला.